नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. बघा, आपला आजचा जो टॉपिक आहे डिस्कशनचा तो आहे परिसंस्था. कारण बघा, बरेचदा पेपरमध्ये म्हणजे राज्यसेवा प्रिलिममध्ये आपल्याला पर्यावरण आणि परिस्थितिकी या बेसिक जे कन्सेप्ट आहे यावर प्रश्न विचारतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की पर्यावरणाची एखादी व्याख्या दिलेली असतात, मग ही व्याख्या कोणाची आहे, किंवा परिसंस्थेची व्याख्या दिलेली असतात, किंवा बरेचदा जनक विचारतात, म्हणजे फादर ऑफ इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेचे जनक कोण आहे, पर्यावरणचे जनक कोण आहे. मग अशा वेळेस आपल्याला अनेकदा कन्फ्युजन होत असते. बरेच लोकांना किंवा स्टुडंटला असं वाटतात की पर्यावरण आणि परिसंस्था म्हणजे सेम आहे, पण हे जे दोन कन्सेप्ट आहे हे सेम नाही आहे. पर्यावरण हा वेगळी संकल्पना आहे आणि त्यामध्ये जे परिसंस्था आहे ती वेगळी संकल्पना आहे. त्यानंतर बघा, जो तुम्हाला इकोलॉजीचा पार्ट येते तर तो वेगळा आहे, म्हणजे परिस्थितिकी हे वेगळं आहे. म्हणजे बघा, पर्यावरण वेगळं, परिसंस्था वेगळं, त्यानंतर परिस्थितिकी हा कन्सेप्ट वेगळा आहे, जैवविविधता हा कन्सेप्ट वेगळा आहे. तर हे असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण आज हे डिस्कशन करतोय की पर्यावरण म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये परिसंस्था कशाला म्हणायचं, आणि परिस्थितिकी म्हणजे इकोलॉजी हा जो कन्सेप्ट आहे तो नेमका काय आहे. तर हे सर्व डिटेलमध्ये आज आपण बघणार आहे आणि परीक्षेच्या अनुषंगानेच असणार. म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जे विचारल्या जातात किंवा ज्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात ते आज आपण डिस्कस करू. पण त्याआधी बघा, मी तुम्हाला अंतिम या इनिशिएटिव्हबद्दल थोडी माहिती देते. तुम्हाला माहीत असेल की आपण अंतिम हा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे. आता हे काय आहे, तर हे एक बेसिक रिव्हिजन बॅच आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टीचिंग केल्या जाणार नाही आहे, म्हणजे इथे तुम्हाला शिकवल्या जाणार नाही आहे. तर जर तुम्ही अंतिम हा इनिशिएटिव्ह किंवा ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर यामध्ये तुम्हाला प्रॉपर शेड्यूल मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जे दिवसभर अभ्यास करतात तर हा दिवसभर करणारा जो अभ्यास आहे त्याचं प्रॉपर तुम्हाला शेड्यूलिंग दिल्या जाते. म्हणजे तुम्हाला जे तास आहेत, म्हणजे 11 ते 12 तास जवळपास आपण अभ्यास करतो, तर प्रत्येक तासाचं तुम्हाला नियोजन दिलं आहे. तुमचे स्लॉट करून दिलेले आहे 2.5 तासांचे. त्या स्लॉटमध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट अभ्यासायचा आहे हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे. तसे तुम्हाला टार्गेट शीट दिल्या जातात आणि हे सोमवार ते शनिवार असा प्रॉपर अभ्यास केल्यानंतर दर रविवारी तुमची टेस्ट होत असते. म्हणजे सोमवार ते शनिवार या ड्युरेशनमध्ये तुम्ही जेही टॉपिक्स रीड केले, जे टार्गेट तुम्ही फुलफिल केलं, त्यावर तुमची रविवारी टेस्ट होणार आणि त्याचे एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला मिळणार. तर तुमचा अभ्यास करून घ्यावा या दृष्टीने किंवा या पर्स्पेक्टिव्हनी हा इनिशिएटिव्ह लॉन्च करून हा इनिशिएटिव्ह आहे तो आपण लॉन्च केलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल आणखी, किंवा याचं प्रॉपर फॉर्मॅट कसं आहे, शेड्युलिंग कसं आहे, काही जे लोक असतात, स्टुडंट असतात, तर ते कुठेतरी जॉब करत असतात किंवा काही गृहिणी असतात, तर त्यांच्यासाठी आपण वेगळा शेड्यूल म्हणजे पार्ट टाईम शेड्यूल देखील करून दिलेले आहे. तसं ओव्हरऑल तुमचं नियोजन दिलेलं आहे आणि हे 30 जूनपर्यंतचं नियोजन आहे. त्यामध्ये मग तुमचे PYQ सेशन होणार, फॅकल्टीजचे लाईव्ह सेशन होणार. तसं तुमचा अभ्यास करून घेण्यासाठी ही आपण बॅच लॉन्च केलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करायचा. तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मिळणार. आणि त्याच पद्धतीने बघा, आपण राज्यसेवा टेस्ट देखील लॉन्च केलेली आहे, टेस्ट सिरीज. तर यामध्ये तुम्हाला एक्सटेंडेड म्हणजे आपली जी आधीची टेस्ट सिरीज होती त्याला आणखी एक्सटेंड केलं आहे आणि यामध्ये आणखी जे पेपर आहे ते ॲड केलेले आहे. CSATचा पेपर आहे आणि GSचा पेपर आहे. तर याबद्दल देखील तुम्हाला अकॅडमीला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. तर आता आपण आपला टॉपिक जो आहे तो डिस्कस करू, जो परिसंस्था होता. बघा, आता परिसंस्था नेमकं कशाला म्हणायचं आणि पर्यावरण नेमकं कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर फोकस आपण डायरेक्टली परिसंस्थेवर करू. बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगते, तुम्ही वाटलं तर नोट डाऊन करा, हे लिहून घ्या की पर्यावरण कशाला म्हणायचं, इन्व्हायरमेंट कशाला आपण म्हणतो. तर बघा, इन्व्हायरमेंट, एकच मिनिट, बघा, तुम्हाला 2 ते 3 कन्सेप्ट येणार. एक म्हणजे कन्सेप्ट आहे तुम्हाला पर्यावरण. आता पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर पर्यावरणची आपण व्याख्या कशी करतो की आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण आपलं पर्यावरण म्हणणार. म्हणजेच आता मी इथे उभी आहे तर माझ्या सभोवताली जे काही आहे, मग त्यामध्ये संपूर्ण सजीव आले आणि निर्जीव आले, तर अशा सर्व घटकांना मी म्हणणार की हे माझं सभोवतालचं काय आहे, पर्यावरण आहे. म्हणजे पर्यावरण म्हणजे गरजेचं नाही आहे की फक्त त्यामध्ये झाडच येणार किंवा त्यामध्ये गवत येणार किंवा हिरवळ येणार.
हे म्हणजे पर्यावरण नाही. तर पर्यावरणची व्याख्या आपण कशी करतो, कुठल्याही व्यक्तीच्या किंवा कुठल्याही घटकाच्या सभोवतालच्या प्रदेशाला आपण त्या घटकाचं पर्यावरण म्हणतो. मग सभोवताली तुमचं जे काही आहे, सजीव आहेत, निर्जीव आहेत, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येणार, पर्यावरणमध्ये येणार. मग आता सभोवताली जर का सजीव आहेत आणि निर्जीव आहेत आणि हे पर्यावरण झालं, मग आपण याचा अभ्यास कसा करायचा किंवा याचा अभ्यास करून नेमकं आपल्याला काय मिळणार आहे, कोणाचं आपल्याला महत्त्व समजणार आहे, कोणाचं आपल्याला फंक्शन समजणार आहे का, किंवा सभोवताली ज्या काही मग सजीव गोष्टी आहेत किंवा निर्जीव गोष्टी आहेत, मग त्यांची भूमिका नेमकी काय असते, ते कसे एकमेकांसोबत इंटर रिलेटेड आहे का, किंवा त्यांचं काही कनेक्शन आहे का, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण कसं करणार. मग आपल्याला जर डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे पर्यावरणचा, तर आपल्याला सर्व गोष्टी सिस्टमॅटिकली अरेंज करणं गरजेचं आहे. केवळ आपण व्याख्या देऊन चालणार आहे का, डेफिनेशन देऊन चालणार आहे का. जर मी तुम्हाला म्हणते की माझ्या सभोवताली जे काही आहे ते माझं पर्यावरण आहे, पण मग आता जर माझ्या सभोवताली असलेल्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला त्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे, त्यांची भूमिका समजून घ्यायची आहे, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सिस्टमॅटिकली अरेंज करणं गरजेचं आहे. तुम्ही सजीवांना फोकस करणार आहे का, तुम्ही निर्जीवांना फोकस करणार आहे का, मग हे सजीव आणि निर्जीव यांचा काही एकमेकांसोबत कनेक्शन आहे का, हे एकमेकांना इंटरलिंक आहे का, यांचा रोल काय असतो. मग एखादा विशिष्ट सजीव नसला किंवा एखादा विशिष्ट निर्जीव घटक नसला तर त्यांनी काही परिणाम होणार आहे का. हा सर्व अभ्यास आपल्याला पर्यावरणमध्ये करायचा असतो. यालाच आपण काय म्हणणार, पर्यावरणचा अभ्यास. मग आता हा जर अभ्यास आपल्याला करायचा आहे तर आपल्याला सर्व गोष्टी सिस्टमॅटिकली अरेंज करणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपण काय करणार, त्याचा व्यवस्थित अभ्यास करू शकणार. जसं सेम की आपण आधी जेव्हा आपण ठरवतो की तुम्हाला MPSCचा अभ्यास करायचा आहे, MPSCमध्ये मेनली राज्यसेवेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर फक्त एवढं म्हणून चालणार आहे का की तुम्हाला राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ह्या राज्यसेवेचे घटक कोणते कोणते आहे हे आधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही कन्सिडर करता की तीन गोष्टी असतात, प्रिलिम्स असते, मेन्स असते, त्यानंतर इंटरव्ह्यू असते. मग हे घटक समजून घेतल्यानंतर मग आपण काय ठरवतो की ह्या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याच्यामध्ये नेमकं काय आहे, हे इंटरलिंक आहे का, कोणाचा कोणावर परिणाम पडतोय का, एखादी गोष्ट इलिमिनेट झाली तर याच्यावर काय परिणाम होणार. ह्या सर्व गोष्टींचा आपण आधी ॲनालिसिस करतो आणि नंतर मग याचा सिस्टमॅटिकली अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचं रिलेशन समजून घेण्यासाठी त्याचं सिस्टमॅटिक स्ट्रक्चर डिझाईन करणं गरजेचं असते. जसं राज्यसेवेचं स्ट्रक्चर आहे, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, प्रत्येकाचे सिलेबस आहे, हे स्ट्रक्चर आपल्याला आयोग देते. त्यामध्ये मग आपण काय करतो, त्यांचं प्रत्येकाचं एक इंटरकनेक्शन डेव्हलप करतो, सर्व गोष्टी समजून घेतो आणि नंतर तसा सिस्टमॅटिकली स्टडी करतो. तर हीच गोष्ट, ही सेम गोष्ट आपल्याला पर्यावरणाच्या बाबतीत करायची आहे. केवळ आपण असं म्हणून चालणार नाही की सभोवतालचं जे काही आहे ते पर्यावरण आहे आणि मला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचं सिस्टमॅटिक स्ट्रक्चर डिझाईन करणं देखील गरजेचं आहे. मग हे जे स्ट्रक्चर डिझाईन करतो आपण, तर हे कशा पद्धतीने करतो, म्हणजेच पर्यावरणचे घटक काय आहे, त्यामध्ये परिसंस्था हा कन्सेप्ट काय आहे, हा तिथनं आपल्याला समजणार. तर बघा, सिम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे आणि कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे आहे, जेणेकरून मग फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला फक्त पाठ जरी केल्या तरी तुमच्या लक्षात राहणार. तर आता बघा, आता आपण सुरुवात कसं करणार, तुम्ही ही डायग्राम कन्सिडर करा. जसं मी तुम्हाला म्हटलं की सभोवताली जे काही आहे त्याला आपण पर्यावरण म्हणू. मग आता पर्यावरणामध्ये येणार काय काय, तर एक येणार सजीव आणि एक येणार निर्जीव. म्हणजे ब्रॉडली जर आपण क्लासिफाय केलं तर सभोवताली कुठल्याही घटकाच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या सभोवताली दोनच गोष्टी असणार, एक असणार सजीव घटक आणि एक असणार निर्जीव घटक. मग आता आपण याला व्यवस्थित स्ट्रक्चराईज करत आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर करत आहे. मग स्ट्रक्चर करत असताना बघा, आपण काय काय कन्सिडर करणार, तर सुरुवातीला आपण एक कुठलाही सजीव कन्सिडर करू. म्हणजे आधी आपण फोकस सजीवांवर करू, ठीक आहे. मग एक कुठलाही सजीव जर का आपण फोकस करतोय, हा एक सिंगल सजीव, तर त्या सजीवाला आपण म्हणणार इंडिव्हिज्युअल. म्हणजेच काय, सरळ सरळ याला मराठीमध्ये आपण म्हणतो जीव. इंडिव्हिज्युअल म्हणजेच जीव. आता नावावरूनच लक्षात येणार, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, कुठल्याही घटकाचा सिंगल एंटिटी जर का तुम्ही कन्सिडर करत आहे, तिथनं आपण सुरुवात केली तर तो झाला इंडिव्हिज्युअल. मग एखादा प्राणी असणार, एखादं वनस्पती असणार, गवत असणार, कुठल्याही घटकाचं एक सिंगल एंटिटी, ते झालं इंडिव्हिज्युअल, म्हणजे तो झाला जीव. मग आता असे सेम गोष्टी, म्हणजे सेम म्हणजे काय, एकाच जीव जे आहे, तर यासारखेच अनेक जीव जर का आपण कन्सिडर केले, म्हणजे या जीवांचा ग्रुप
या इंडिव्हिज्युअलचा जर का आपण ग्रुप कन्सिडर केला तर मग आपण त्यांना म्हणणार त्या जीवांची किंवा त्या इंडिव्हिज्युअलची पॉप्युलेशन, म्हणजेच ही काय झाली त्यांची लोकसंख्या. मग आता लोकसंख्या म्हणा किंवा याला प्रॉपर पर्यावरणमध्ये म्हणतात जीवसंख्या. याला काय म्हणतात? जीवसंख्या. म्हणजे बघा, सुरुवातीला तुम्ही एक सिंगल एंटिटी कन्सिडर केली तो होता जीव. मग आता तुम्ही सेम जीव, इथे वेगवेगळे येणार नाही, तेच जसं इथं मासा कन्सिडर केला तर आता अनेक सेम मासे, एकाच प्रजातीचे मासे यांचा जर का तुम्ही ग्रुप कन्सिडर करत आहे तर मग ते काय झाली? त्या जीवांची जीवसंख्या, म्हणजेच त्याला आपण म्हणणार पॉप्युलेशन. म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल तर इंडिव्हिज्युअलची पॉप्युलेशन. आता एक एक स्टेप आपण पुढे पुढे जातो. मग आता मला सांगा, फक्त हे मासा आणि हे मासांचा जीवसंख्या म्हणजे त्यांचा ग्रुप आपण कन्सिडर केला, पण आता असे सभोवताली अनेक सजीव असणार, फक्त मासाच असतो का? नाही, मासा असणार, त्यानंतर आपण इतर प्राणी कन्सिडर करू, वाघ असणार, सिंह असणार, हरिण असणार, त्यानंतर मोठे मोठे मासे असणार, ठीक आहे, त्यानंतर हे असे स्टारफिश आहे, जे काही आहे, त्यानंतर वनस्पती पण यामध्ये येणार, विशिष्ट प्रकारची झाडे आहेत, विशिष्ट प्रकारचे गवत आहे, हे असे अनेक गोष्टी जर का तुम्ही कन्सिडर केल्या आणि त्या गोष्टीच नाही तर त्यांची जीवसंख्या जर का कन्सिडर केली तर त्यापासून जे तयार होते त्याला आपण म्हणतो कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजेच काय? तर हे झालं मग तुमचं जीवसमुदाय. हे काय झालं? जीवसमुदाय. जसं सेम लोकांचं असते ना बघा, सिंगल पर्सन, मग सिंगल पर्सन आहे म्हणजे एक व्यक्ती, मग व्यक्तीच्याच प्रजातीचे म्हणजे सर्व व्यक्तींचा ग्रुप कन्सिडर केला तर ती झाली त्यांची लोकसंख्या. मग असे वेगवेगळ्या लोकसंख्या जर का तुम्ही कन्सिडर केले म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या, राजस्थानची लोकसंख्या, गुजरातची लोकसंख्या, तर हे सर्व मिळून काय तयार होणार? तर एक समुदाय तयार होणार. मग त्याच पद्धतीने आपण पर्यावरणमध्ये एक सिंगल इंडिव्हिज्युअल, मग अशाच इंडिव्हिज्युअलचा जर ग्रुप कन्सिडर केला तर ते तयार होणार त्यांची पॉप्युलेशन म्हणजे जीवसंख्या. मग एक असाच इंडिव्हिज्युअल आहे का पर्यावरणमध्ये? नाही, अनेक सजीव आहे, वनस्पती, गवत, इतर प्राणी. मग सर्वांची जर असे पॉप्युलेशन आपण कन्सिडर केले, जीवसंख्या आपण कन्सिडर केले तर त्यापासून तयार होणार तो म्हणजे जीवसमुदाय. तो काय तयार होणार? जीवसमुदाय. मग आता मला सांगा, हे जे जीवसमुदाय आपण कन्सिडर केले म्हणजे वेगवेगळे सजीव, आता आपण सर्व सजीव कन्सिडर केले तर हे झालं जीवसमुदाय. पण आता मला तुम्ही एक सांगा, हे जे सजीव आहेत ह्या सजीवांना जगण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची गरज असते. केवळ सजीव जर एकत्रित एका ठिकाणी आले तर ते त्यांचं जीवन जगू शकतात का? नाही. सजीवांना गरज असते हवा, पाणी, अन्न, त्यानंतर त्यांना निवारा गरज असते, बरोबर आहे. मग ह्या सर्व गोष्टींची त्यांना गरज असते. ह्या सर्व गोष्टींची जेव्हा उपलब्धता त्यांना होईल तेव्हाच तो सजीव टिकून राहणार. मग हे सर्व गोष्टी काय झालं? तर हे सर्व गोष्टी झाल्या निर्जीव. आपण काय कन्सिडर करू? निर्जीव. म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी काही निर्जीव गोष्टींची आवश्यकता असते. मग आता आपण हे दोन्ही एकत्रित करू म्हणजे संपूर्ण सजीव आणि हे संपूर्ण सजीव प्लस इथे काय येणार? त्यांच्या आजूबाजूला असलेले निर्जीव घटक. हे दोन गोष्टी जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा त्यापासून जे तयार होते त्याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. म्हणजेच ती काय झाली? परिसंस्था. येत्या का लक्षात? ते काय झालं? परिसंस्था. म्हणजे आता वन बाय वन आपण काय करतोय? प्रत्येकांमध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करतोय, गोष्टी समजून घेतोय. आधी आपण बघा कम्युनिटीपर्यंत म्हणजे जीवसमुदायपर्यंत आपण केवळ सजीव घटकच कन्सिडर केले. इथपर्यंत आपण काय कन्सिडर केले? केवळ सजीव गोष्टी कन्सिडर केल्या. पण या सजीवांना जगण्यासाठी निर्जीव गोष्टींची आवश्यकता असते. मग हे सजीव प्लस यांना ज्याची गरज आहे ते निर्जीव गोष्टी जर का आपण कन्सिडर केल्या तर हे दोघांपासून काय तयार होणार? एक परिपूर्ण संस्था तयार होणार. म्हणजे काय? कारण सजीवांना ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्टी पण त्यांना मिळत आहे, त्यामुळे ते सजीव तिथे टिकून राहणार, त्यांचा तिथे अधिवास होणार आणि त्यापासून एक सिस्टमॅटिक स्ट्रक्चर तयार होणार जिला आपण म्हणतो इकोसिस्टीम. म्हणजेच काय झालं? ही परिसंस्था. आता संस्था हा जर शब्द आला तर तुम्ही समजून घ्यायचं की एक प्रॉपर स्ट्रक्चर आता इथे तयार झालेला आहे. म्हणजे प्रत्येक सजीव, मग त्या सजीवाला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी देखील तिथे उपलब्ध आहे. त्यानंतर मग कुठलाही सजीव परिपूर्ण नसतो तर एक सजीव दुसऱ्या सजीवाची गरज पूर्ण करतो. मग असं करत करत सर्व गोष्टी आता इंटरलिंक झालेल्या आहे. प्रत्येकांची एक विशिष्ट भूमिका आहे, प्रत्येकाचं एक कार्य आहे आणि असं करत एक परफेक्ट स्ट्रक्चर जेव्हा तयार होते तेव्हा त्या स्ट्रक्चरला मग आपण काय म्हणतो?
संस्था. म्हणजेच ती काय तयार झाली, एक सिस्टीम तयार झाली. म्हणजे आता इथे बघा, इथे काय होणार, संस्था हे नाव आहे, सिस्टीम हे नाव दिसताच तुम्हाला काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यामध्ये आता वेगवेगळे घटक असतील. ठीक आहे, त्यानंतर यांची विशिष्ट अशी एक रचना असेल, म्हणजे ज्यांचं एक स्ट्रक्चर असेल असं आपण म्हणू. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक रचना असेल, तेथे घटक असेल, त्यानंतर या घटकांचा प्रत्येकांशी एक विशिष्ट पद्धतीचा संबंध असेल. ठीक आहे, प्रत्येकाचं काही ना काही कार्य असेल, प्रत्येक सजीव कुठली ना कुठली गोष्ट करत असेल, त्यातूनच त्यांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित झालेले असतील. प्रत्येकाची एक रचना असेल, प्रत्येक रचनेमध्ये त्यांची एक विशिष्ट अशी भूमिका असेल आणि हे सर्व सिस्टीम एकमेकांशी इंटरलिंक असणार, म्हणजे ज्याला आपण आंतरसंबंध असं म्हणू. प्रत्येकाचा एकमेकांशी एक विशिष्ट प्रकारचा संबंध प्रस्थापित झालेला असेल. एवढी जर गोष्ट आहे एखादी सिस्टमॅटिक, त्यामुळे ही काय तयार होणार, तर ही सिस्टीम तयार होणार. येत्या लक्षात. म्हणजेच बघा, आता घटक म्हणजे आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. सपोज एक आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आता हे तुम्हाला इथे साईडनी जी डायग्राम दिली आहे जलीय परिसंस्थेची आहे. आता हे काय असते बघा, तर बेसिकली आपण नदी कन्सिडर करू किंवा महासागर कन्सिडर करू, फक्त एक एक्झाम्पलमध्ये. तर मला सांगा, त्या महासागरांमध्ये असे अनेक सजीव आहेत. ठीक आहे, मग असे अनेक सजीवांना आपण आधी एकत्रित केलं, तर त्या समुद्रामध्ये असणारे सर्व सजीव, म्हणजे हे बघा, छोटे छोटे हे स्टारफिश आहे, त्यानंतर मोठे व्हेल आहे, मासे, त्यानंतर असे अनेक लहान सहान जीव, जेवढी सजीव आहे, गवत आहे, ह्या सर्वांना एकत्रित केलं तर ही काय तयार झाली, हे जीव समुदाय तयार झाले, म्हणजे त्यांची कम्युनिटी तयार झाली. पण आता मला सांगा, केवळ हे असं असून ते जगणार आहे का? नाही. तर ह्या माशांना पाण्याची गरज असणार. हे बघा, ह्या खडकाची गरज आहे, जेणेकरून ते तिथं अधिवास घेऊ शकणार. मग अशा अनेक निर्जीव गोष्टी आपण तिथं ॲड केला, तर त्यापासून काय तयार झाली, सिस्टीम तयार झाली. मग आता मला सांगा, हे जर एवढं आपण कन्सिडर केलं, तर आता इथे बघा, प्रत्येकाची एक विशिष्ट भूमिका आहे. हा जो गवत आहे, ह्या गवताची एक भूमिका आहे, ह्या गवताचं एक कार्य आहे. गवताचं कार्य काय आपण कन्सिडर करू, सपोज आपण असं कन्सिडर करू की हे अन्न तयार करणार. मग आता हे अन्न तयार करणार, तर हे जे मासे आहेत, हे मासे ह्या गवताला खाणार. म्हणजे एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो हायपोथेटिकली. मग हे खाणार म्हणजेच काय, तर आता ह्या दोन सजीवांमध्ये एक संबंध प्रस्थापित झाला. मग आता हा जो छोटा मासा आहे, या छोट्या मासेला हा मोठा मासा खाणार. ठीक आहे, त्यानंतर हा जो खडक आहे, या खडकांचा आधार घेऊन हे राहणार. म्हणजेच काय, तर बघा, आता प्रत्येक घटकाचं काही ना काही भूमिका आहे, कुठलं ना कुठलं ते कार्य करत आहे. आणि हे कार्य करत असल्यामुळे, त्यांची विशिष्ट भूमिका असल्यामुळे हे एकमेकांवर डिपेंडंट देखील आहे. जसा हा मासा गवतावर डिपेंड आहे, ह्या माशावर हा मोठा मासा डिपेंड आहे. म्हणजेच काय, यांच्यामध्ये एक आंतरसंबंध प्रस्थापित होतोय. आणि जेव्हा अशी एक प्रॉपर सिस्टीम तयार होते, तेव्हा त्या सिस्टीमला मग आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम. तर हे झाली परिसंस्था. मग आता अशा अनेक इकोसिस्टीम जर का आपण कन्सिडर केल्या, तर त्यांनी जे तयार होते त्याला आपण म्हणतो बायोम, आणि हे झालं बायोस्फिअर. तर अशा पद्धतीने पर्यावरणमध्ये आपण वेगवेगळे स्तर रचतो, त्यांचं आपण स्ट्रक्चर तयार करतो आणि मग त्या स्ट्रक्चरचा आपण 1 बाय 1 अभ्यास करतो. म्हणजे अशाने काय होते, आपल्याला एक क्लिअरिटी मिळते की नेमकं पर्यावरणमध्ये आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे. जेव्हा पर्यावरणच्या वेगवेगळ्या शाखा आपण बघू, म्हणजे ब्रांचेस आपण बघू, तेव्हा तुमच्या लक्षात येणार की पर्यावरणमध्ये काही ब्रांचेस अशा आहेत की ज्या फक्त कम्युनिटीला फोकस करतात, म्हणजे ते फक्त कम्युनिटीचा अभ्यास करणार. काही ब्रांचेस अशा आहेत की ज्या या इकोसिस्टीमचा अभ्यास करणार, आणि काही ब्रांचेस अशा आहेत की ह्या इकोसिस्टीमला जर कनेक्ट केलं तर ते तयार होते इकोलॉजी, म्हणजे परिस्थितिकी. तर या परिस्थितिकीचा अभ्यास करणार. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करून मग पर्यावरणचा एकंदरीत अभ्यास केला जातो. तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे बघा. त्यामुळे परिसंस्थेची डेफिनेशन आपण कशी देणार, जीव समुदाय म्हणजे काय झाले, जैविक घटक. बघा, मी आधीही तुम्हाला सांगितलंय, पर्यावरणमध्ये सजीवांना आपण काय म्हणतो, जैविक घटक. जेव्हा या जैविक घटकांना अजैविक घटकांशी एकत्रित केलं, म्हणजेच कोण, निर्जीव घटक. जे निर्जीव घटकांशी एकत्रित केलं तर त्यापासून काय तयार होणार, त्यापासून तयार होणार ती म्हणजे परिसंस्था. त्याचे घटक तुम्ही बघा, यांचे वेगवेगळे घटक आहेत. याचे वैशिष्ट्य काय असणार, आधी आपण वैशिष्ट्य बघू. यांचे वैशिष्ट्य असे असणार की इथे प्रत्येक गोष्टीचं प्रतिनिधित्व असणार. म्हणजेच बघा, आपण जैविक आणि अजैविक दोन्ही घटक कन्सिडर करतोय, म्हणजे प्रत्येकाला आता रिप्रेझेंटेशन मिळणार. प्रत्येकाचं काय महत्त्व आहे, त्यांचं काय कार्य आहे, त्यांची भूमिका काय आहे, हे आपल्याला स्पष्ट होणार.
त्यानंतर बघा यांचं निश्चित असं क्षेत्र असणार. आता क्षेत्र निश्चित का आहे, कारण आपण प्रत्येक घटक कन्सिडर करतोय, कोणाचा कोणाशी संबंध आहे हे देखील आपण कन्सिडर करतोय. त्यामुळे यांचा स्कोप किती आहे, यांची लिमिट किती आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणून याचं क्षेत्र देखील कसं असते, निश्चित असते. जसं एक्झाम्पल आपण आता त्या डायग्राममध्ये बघितलं बघा, जलीय परिसंस्था म्हणजे समुद्र आपण कन्सिडर केला होता. तर मला सांगा, समुद्राची जे क्षेत्र आहे ते निश्चित आहे, एक पर्टिक्युलर तेवढा समुद्रच आपण कन्सिडर केला. तर अशा पद्धतीने आपण त्यांचं क्षेत्र देखील निश्चित करू शकतो. त्यानंतर बघा यांच्यामध्ये काय घडून येणार, सतत आंतरक्रिया. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की अन्नासाठी किंवा इतर घटकांसाठी प्रत्येक सजीव हा निर्जीव घटकांवर किंवा एक सजीव दुसऱ्या सजीवांवर हा डिपेंडंट असतो, म्हणजेच त्यांच्यामध्ये एक आंतरक्रिया चालू असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य याचं आहे की ती म्हणजे खुली संस्था आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण ओपन सिस्टीम म्हणतो. आता हे ओपन सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर बघा याची जी बाउंड्री असतात ही बाउंड्री रिजिड नाही राहत, ही फ्लेक्झिबल असते. म्हणजेच काय, आता जर एक समुद्र आपण कन्सिडर केला आणि ती परिसंस्था कन्सिडर केली, तर याचा अर्थ असा नाही आहे की त्या समुद्रामध्ये असणारे सजीव हे दुसऱ्या समुद्रामध्ये जाऊच शकत नाही, किंवा दुसऱ्या समुद्रातील किंवा नदींमधले जे सजीव आहेत किंवा जे निर्जीव घटक आहेत ते या समुद्रामध्ये येणार नाही. म्हणजे ही जी बॉर्डर आहे ही बॉर्डर अशी रिजिड असते का, नाही. प्रत्येक सजीवाला दुसऱ्या सिस्टीमचा ॲक्सेस असतो. म्हणजे इथला सजीव दुसऱ्या सिस्टीममध्ये जाऊ शकते, दुसऱ्या सिस्टीमचा सजीव इथल्या सिस्टीममध्ये येऊ शकते. त्यामुळे ही जी बॉर्डर असते ही बॉर्डर कशी असते, फ्लेक्झिबल असते. म्हणून आपण हिला काय म्हणतो, इट इज अन ओपन सिस्टीम. हे क्लोज सिस्टीम नाही आहे, हे ओपन सिस्टीम आहे. म्हणजे इथे कोणीही येऊ शकते आणि या सिस्टीममधून कोणीही बाहेर जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट, हे नेहमी स्थिर आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच हिला सिस्टीम म्हटल्या जाते. बघा सिस्टीमचं स्ट्रक्चर काय असते, इथे प्रत्येक घटक व्यवस्थितपणे डिझाईन केलेला असणार. आता डिझाईन म्हणजेच याचा अर्थ काय की प्रत्येकाचं स्थान निश्चित असणार. हे स्थान निश्चित झाल्यानंतर म्हणजे हे झाले स्तर, मग असे स्तर होणार. त्यानंतर कोण कोणावर डिपेंड आहे, कुठल्या गोष्टीसाठी डिपेंड आहे हे यामध्ये ठरलेलं असणार. ठीक आहे. कोणाचं काम कोणाशी होतंय, म्हणजे सिंपल, याची गरज पूर्ण कोणाकडून होतोय, याच्याकडनं. याची गरज कोण पूर्ण करत आहे, हे करत आहे, हे याला लिंक आहे. म्हणजे असं प्रॉपर प्रत्येकाचं रोल काय आहे हे पण ठरणार, प्रत्येकाचं कार्य काय आहे हे पण ठरणार. जसं आपण सिंपल पिरॅमिड तुम्ही ऐकलं असणार. आता हे आपण असं कन्सिडर करू की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे, म्हणजे प्रोड्युसर आहे, उत्पादक. मग हे जर उत्पादक आहे, आता हे काय करणार, हे डायरेक्ट कन्झ्युमर होणार. मग हे काय करणार, तर हे अन्नासाठी यांच्यावर डिपेंड असणार. तर यांचा रोल काय आहे, अन्न तयार करणं. यांचा रोल काय आहे, अन्नासाठी यांच्यावर डिपेंड असणं. मग तसेच प्रत्येकाची कुठली ना कुठली गरज ही दुसऱ्याकडून भागवल्या जाते. त्यामुळे प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध येतो, प्रत्येकाचं कार्य फिक्स असते, प्रत्येकाची भूमिका फिक्स असते. तर त्यामुळे हे काय होते, एक परफेक्ट सिस्टीम तयार होते. हे काय होते, परफेक्ट एक सिस्टीम तयार होते. मग आता ही समतोल कसं राखणार बघा. समतोल म्हणजे काय, सिंपल लक्षात ठेवा की तिथे कुठलाही गोंधळ होत नाही कधीच. मग आता हे म्हणजे काय, तर बघा आता मला एक सांगा की सपोज इथला एखादा घटक इलिमिनेट झाला, म्हणजे तो त्या सिस्टीममधून गायब झाला किंवा त्याचा ऱ्हास झाला, तर अशा वेळेस काय होणार. मग आता या घटकावर जे बाकी घटक अवलंबून होते मग त्यांच्यामध्ये आता प्रॉब्लेम तयार होणार. तर अशा वेळेस ऑटोमॅटिकली काय केल्या जाते, म्हणजे नॅचरलीच ह्या घटकाची रिप्लेसमेंट तयार केली जाते. म्हणजे आता सर्व घटक हे या घटकावर डिपेंड होणार. म्हणजे यामुळे काय होणार की सिस्टीममधला एखादा सजीव किंवा निर्जीव घटक जर का कमी झाला किंवा त्याचा ऱ्हास झाला किंवा ते निघून गेले तर ते पूर्ण सिस्टीम कोलॅप्स नाही होणार. लगेच तो करत असलेलं कार्य दुसऱ्या घटकाकडून पूर्ण केल्या जाणार किंवा दुसऱ्या घटकावर मग गोष्टी अवलंबून असणार आणि अशा पद्धतीने परत त्याच्या सिस्टीमला आहे तिला बॅलन्स्ड केल्या जाणार. म्हणून हिला काय म्हणतंय की हे कायम काय करत असते, स्थिर आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करत असते. ठीक आहे. जसं आपण बघतो अनेकदा की पर्यावरणमध्ये जसं जसं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार तर आपण बघणार की काही प्राणी असे असतात की ते हिरवं झाडं खातात, म्हणजे झाडांची पाने खातात. पण जर कालांतराने तुम्ही वृक्षतोड करत आहे आणि त्या एरियामध्ये झाडच नाही आहे तर मग तुम्हाला तेच प्राणी गवत खाताना देखील दिसणार.
म्हणजे ते ऱ्हास करत आहे का स्वतः? नाही. सिस्टीम लगेच काय करते, स्वतःमध्ये एक ॲडॉप्ट करते नवीन गोष्ट आणि गोष्टीला रिप्लेस करून स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हळूहळू कालांतराने काय होणार, जे प्राणी आधी झाडं खात होते किंवा झाड म्हणजे झाडांचे जे पानं खात होते ते प्राणी तुम्हाला गवत खाताना दिसतील. म्हणजे अशी सिस्टीम काय करते, स्वतःला स्थिर करते आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रत्येक सिस्टीमची स्वतःची उत्पादकता असते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, काही अन्न तयार करणार, त्या अन्नावर दुसरे घटक अवलंबून असणार, त्यानंतर त्या दुसऱ्या घटकांवर आणखी तिसरे घटक अवलंबून असणार. तर हा जो कन्सेप्ट आहे हा आपण अन्न साखळी आणि अन्न जाळे जेव्हा स्टडी करतो तर तेव्हा हा डिटेलमध्ये स्टडी करतो आपण. त्यानंतर बघा, ऊर्जेचे वहन होणार. जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक घटक स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो का? नाही. तर मग एक घटक जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्यावर इतर घटक अवलंबून असणार. मग ते म्हणजेच हे काय होत आहे, अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहे, म्हणजेच तिथे काय होत आहे, ऊर्जेचं वहन होत आहे. आणि हे अशा पद्धतीने एकमेकांवर अवलंबून असल्यामुळेच यांचं एक चक्र तयार होते. हे चक्र देखील आपण स्टडी करतो. म्हणजे अन्न साखळी आहे, अन्न जाळी आहे, त्यानंतर तुम्हाला निर्जीव गोष्टींचे पण चक्र आहे. तर हे आपण यासाठी स्टडी करतो की हे कशा पद्धतीने मग त्या परिसंस्थेमध्ये एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे ट्रान्सफर होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला परिसंस्थेचे वैशिष्ट्य स्टडी करायचे आहे आणि या प्रत्येक वैशिष्ट्यांवर एक एक टॉपिक तुमचा पर्यावरणचा डिपेंड आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, याच परिसंस्थेचे इतर घटक जे आहेत तर ते पण आपण डिवाईड करतो, कारण हा PYQ आलेला आहे. बघा, राज्यसेवा 2022 की 21 चा जो पेपर आहे पूर्व परीक्षेचा, त्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला याचं वर्गीकरण पण लक्षात ठेवायचं आहे. सिंपल यांनी काय केलं आहे बघा, परिसंस्थेचे किती घटक असतात, सजीव आणि निर्जीव. तर सजीवांचं वर्गीकरण आणि निर्जीवांचं वर्गीकरण. तर आधी आपण फक्त अजैविक घटक म्हणजे निर्जीव गोष्टी जर कन्सिडर केल्या तर निर्जीव गोष्टीला 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात आलं आहे. एक म्हणजे भौतिक घटक आणि दुसरे म्हणजे रासायनिक घटक. हे झालं फिजिकल आणि हे झाले केमिकल. मग आता निर्जीवच कन्सिडर करतोय आपण फक्त. मग निर्जीव मधले फिजिकल म्हणजे काय, तर सर्व जे फिजिकल गोष्टी आहेत ते यामध्ये येणार. हवा, पाणी, बाष्प, खनिज, मृदा, सूर्यप्रकाश सर्व. मग केमिकलमध्ये कोणते येणार, तर सर्व रासायनिक पदार्थ म्हणजेच केमिकल. पण आता या केमिकलला पण 2 मध्ये आपण वर्गीकरण करतो, 2 घटकांमध्ये. पहिलं येते असेंद्रिय आणि दुसरं येते सेंद्रिय, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग यामध्ये असेंद्रिय पदार्थांमध्ये ऑक्सिजन, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम हे सर्व. आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये काय येणार, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजेच सेंद्रिय पदार्थ सर्व. तर अशा पद्धतीने देखील आपण वर्गीकरण करतो. सिंपल आहे. निर्जीव गोष्टींमध्ये काय येणार, फिजिकल गोष्टी आणि केमिकल गोष्टी. केमिकलमध्ये परत 2 वर्गीकरण केले आपण, असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. तर जे कंपोनंट येते ते त्यामध्ये ॲड करायचे. मग आता राहिले सजीव. सजीवांचं कसं करतो आपण वर्गीकरण, तर बघा, सजीवांचं वर्गीकरण या पद्धतीने केले जाते. आता इथे बघा 3 गोष्टी असणार. एक असणार उत्पादक, असे सजीव जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दुसरे असणार भक्षक. भक्षक म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही तर ते अन्नासाठी दुसऱ्यांचं भक्षण करतात, दुसऱ्यांवर अवलंबून असतात, ते झाले भक्षक. आणि तिसरं काय असते ते म्हणजे विघटक. जे काय करणार, विघटकाचं काम करणार. मृत जे अवशेष आहे, कुजलेले जे पदार्थ आहे त्यांचं ते विघटन करणार. म्हणजे सजीवांना आपण अशा पद्धतीने वर्गीकृत करतो, उत्पादक, भक्षक आणि विघटक. आता बघा, उत्पादक म्हणजेच हरित वनस्पती, एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे. भक्षकमध्ये सर्व प्राणी वर्ग येणार. विघटकांमध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव येणार. आता हा जो भक्षक आहे या भक्षकाला आपण परत वर्गीकृत करतो, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आता जेव्हा आपण अन्न साखळी शिकतो तर तेव्हा आपण काय म्हणतो बघा, त्याचं रचना आपण अशा पद्धतीने करतो. सर्वात खाली आपण असे सजीव ठेवतो जे काय आहे, स्वयंपोषी आहे, म्हणजे जे उत्पादक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग यांच्यावर डिपेंड असणारा ना आपण वर ठेवतो, म्हणजे डायरेक्टली हे काय करत आहे, ह्या हरित वनस्पती खात आहे. डायरेक्टली हरित वनस्पती खात आहेत म्हणजे हे झाले प्राथमिक. मग आता काही प्राणी असे असणार की हे डायरेक्ट वनस्पती खात नाही तर हे या प्राण्यांनाच खातात. मग प्राथमिक भक्षकाला भक्षण करणारे म्हणजे हे झाले द्वितीय भक्षक. त्यानंतर यांना खाणारे
हे झाले तृतीय भक्षक, म्हणजे अशा पद्धतीने ही साखळी वरवर जात असते आणि त्या पद्धतीने आपण काय करतो, मग सजीवांचं वर्गीकरण करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला परिसंस्थेच्या ह्या गोष्टी ज्या आहे लक्षात ठेवायच्या आहे. तर परिसंस्था ही संकल्पना बघा सिंपल काय होती. परिसंस्था म्हणजे काय, जैविक घटक आणि अजैविक घटक ही एक संस्था आहे. तर तिचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आणि तिचे असे वर्गीकरण लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न आला तर तो सिंपल लॉजिकली तुमचा तो सॉल्व्ह व्हायला हवा. आता नेक्स्ट परिस्थितिकी म्हणजे नेमकं काय, म्हणजे इकोलॉजी कशाला म्हणायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. थँक्यू.